पुणे जिल्ह्यामधल्या खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस पडत असून धरण 100% भरलेले आहे। त्यामुळे खडकवासला धरणातून 27,000 क्युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात येते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सचिन जाधव हे लाईव्ह जोडले गेलेले आहेत। सचिन, खडकवासला धरणातून आता मुठा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। पाणलोट क्षेत्रात जबरदस्त पाऊस झालेला आहे। काय तिकडचा आढावा घ्याल तुम्ही? नक्कीच आपण पाहतो की पुणे शहरासह आजूबाजूच्या परिसरात आज पहाटेपासून खरं तर पावसाने जोरदार हजेरी लावली आणि त्याचाच परिणाम खरं तर शहरातली वाहतूक असेल किंवा खडकवासला धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुळामुठा नदीमध्ये सोडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास 27,000 क्युसेक्सनी पाणी जे आहे ते मुळामुठा नदीमध्ये सोडल्यामुळे आपण हा नदीचा पात्र जे आहे ते संपूर्ण भरलेलं पाहायला मिळतंय। दुथडी ही नदी जी आहे ती आत्ता भरून वाहत आहे। दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळापूर्वी प्रशासनाकडून नदीपात्रातील बंद करण्यात आलेली आहे, कारण पावसाचा अजूनही जोर खडकवासला धरण क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर दुसरीकडे शहरातही मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं मुळामुठा नदीमध्ये हा असणारं पात्र मोठ्या प्रमाणात पाण्याने वाहत आहे। त्यामुळं अग्निशमन दल असेल, पुणे महानगरपालिका असेल किंवा पाटबंधारे विभाग जो आहे तो पावसाच्या बाबतीत नागरिकांना अलर्ट केलेला आहे। कोणी नदीपात्राच्या परिसरामध्ये फिरू नये किंवा कुठलीही वाहतूक करू नये असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळं नदीपात्रातील ही वाहतूक दुसरीकडे असताना शहरातील वाहतुकी आज सकाळपासून जर पाहिलं तर रस्त्यावरची वाहतुकी काही ठिकाणी या पावसामुळे जे आहे ते आपल्याला वाहतूक कोंडी काही ठिकाणी पाहायला मिळाली, तर काही ठिकाणी पावसाचा आनंद घेतानाही पुणेकर पाहायला मिळाले, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो गेले काही दिवसापासून थांबला होता। मात्र आज पहाटेपासून पावसाने जो जोर धरलेला आहे तो आपण ही सगळ्या रस्त्यावरली दृश्य पाहतोय। पुणे शहरातील हा डेक्कनचा परिसर आहे आणि त्या परिसरात एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे। खडकवासला धरण हे 100% भरलंय, त्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। खडकवासलामधून मुठा नदीमध्ये आता विसर्ग सुरू आहे, त्यामुळे शहरामध्ये खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय।